प्रेरणा द्यायची सरसेनापती चलो तशी तुम्ही आता प्रेरणा दिली मग ती सरसेनापतीला काय करायला लागणार मान्य करायला लागणार बरीच मंडळी परिचयाची आहेत नाही का आपले निवृत्ती महाराज ताजणे महाराज त्यांच्या गावी भेट झाली होती नाही का काही आहेत ओळखीचे काही दुर्योगीचे पण आपण ओळखीची समजायची अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन दे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीन शम मी देईन पांडुरंगा जाईन दे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया बाप रखमा देवीवरू विठ्ठलाचे भेटी आपले समनसाठी करून ठेला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ठरा महायोग पिठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय दातुं मुनिंद्रय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेवमचरं सर्वदि साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि ओम नमो ज्ञानेश्वराय
करीन परिणाम आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीन मग क्षम मी देन पांडुरंगा बाप रखमा देवरू विठ्ठलाचे भेटी आपले सवणीसाठी करून ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया ठर आज कुठला योग आहे आपण जवळ येण्याचा? पुरुषोत्तम किंवा अधिक मास. टाइम किती आहे आपला कीर्तनाचा? 7 ते 9. आता चालू किती वाजता झालं? 8 वाजता. बरं, पाहुणे माझा किती? पाहुणे दादा संपवायचं ना, 2 तास लागतात कीर्तनाला. नाही म्हणजे असं म्हणणं आहे की उशिरा किती वाजता होऊ द्या, नाही का? पिक्चर किती वाजता चालू झाला तरी टायमावरच बंद झाला पाहिजे, नाही का? आणि कीर्तन किती वाजता चालू झालं तरी चालेल, पण टाइम वेळेतच बंद झालं पाहिजे. आणि पिक्चर 3चा 3:30 वाजता चालू झाला तर किती वाजते? 3 तास असेल पिक्चर तर किती वाजता संपवणार? 6:30ला का 6ला संपवू? नाही. मग त्या पिक्चर मध्ये असं नाही ना, सिरियल मध्ये आहे पुढील भागात, नाही का? पण कीर्तनामध्ये पुढील भागात नाही, किंवा कीर्तनामध्ये एक वेळ असू शकेल, पण जर पुढच्या वेळेला यायचं असेल, पुढच्या वेळेला राहिलेला भाग पुढील भागात, तर तिथे ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी काय करावं लागतं? ज्या महाराजांनी कीर्तन ठेवलं असेल त्याचं पहिले काय करावं लागतं? वर्णन करावं लागतं, नाही का? आणि जर समजा काही बोललंच नाही, काहीच नाही तर म्हणजे पुढच्या वेळेला ह्या महाराजाला काही बोलवायचं नाही, कारण त्यांनी कीर्तन कशासाठी ठेवलेलं असतं? माझं नाव सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे, त्याच्यासाठी. काय सांगते गीता भागवत? आपल्याला काय सांगतं? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन आहे तर हे मनात येतच कसं? अखंड आहे का आपलं? जर आपल्या समजा मनात येत असेल की बाबा आपल्याला आता आपली प्रौढी कुठेतरी मिळवावी, आपलं कुठेतरी नाव यावं. बरं, मी तुम्हाला असं सांगतो, विचारतो असं, आपल्याला नाव आहे का? आता आपले गुरुबंधू असतील ना, ते बरोबर बोलतील, ते बरोबर नाही म्हणले, पण बाकी सगळे स्तब्ध होणार. त्याला कारण आहे, कारण अजून आपल्याला ओळख झालेली नाही. मग ओळख झालेली नाही तर ओळख करून घ्यायची की नाही? का नाही? मग कोणाकडून ओळख करून घ्यायची? ज्यांनी ओळख करून घेतलेली आहे त्याच्याकडून घ्यायची, का ज्याची ओळखच झालेली नाही त्याच्याकडून करून घ्यायची? तुमच्याकडे काय पद्धत आहे? आपल्याकडे काय पद्धत आहे? ओळखीच्या माणसाला राम राम का बिगर ओळखीच्या? ओळखीच्या ना, बरोबर ना? मग आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही जातो इकडे तिकडे कीर्तनाला, प्रवचनाला, बरोबर ना बाबा? जातो ना. मग आता हे जे चाललेलं आहे ते सगळं ओळखून चाललंय का बिगर ओळखीचं चाललंय? हे प्रश्न पहिले आपले सुटले पाहिजे. हे जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत परमार्थ नाही. हे सुटतात का? मग हे जे आता हे सगळीकडे कीर्तन करत चालले, प्रवचन करत चालले, ते ओळखून चालले का बिगर ओळखून चालले? 99.99% बिगर ओळखीचे चाललेले, 99.99%. कारण ज्या वेळेला तुकाराम महाराज घरातून बाहेर पडले बाबाची चैतन्याची भेट घेण्यासाठी, बाबा पुरावा सांगतो तुम्हाला, का 99.99% बिगर ओळखीचं चाललेले आहे.
ज्या वेळेला तुकाराम महाराज ज्या वेळेला बाबाजीच्या तिथे भेट घेण्यासाठी गेले त्यावेळेला ते मी तुकाराम महाराज आहे आणि मी कुठल्या गावचे होते ते हेच पाठच आहे सगळ्यांचा देहू गावचे पण पुढे लय अवघड जाईल हा देहू गावचे म्हणून बाहेर पडले आणि ज्या वेळेला बाबाजी चैतन्याची भेट झाली बाबाजी चैतन्यांनी त्यांच्यावरती अनुग्रह केला काय अनुग्रह अनुग्रह म्हणजे काय नाहीये ना या प्रथाच सगळ्या बंद पडले तुका म्हणे सत्य सांगो आणि यवत रागे येते ते इथल्याने पहिले हे ठरवून यायचंय पहिलं की पुढची तारीख मिळेल किंवा न मिळेल याचा विचार करायचा नाही पण सत्य सांगितल्याशिवाय राहायचं नाही विठ्ठल ज्या वेळेला बाबाजी चैतन्य घरातून बाहेर पडले त्या टायमाला म्हणत होते मी देहू गावचा तुक्या पण ज्या वेळेला बाबाजी चैतन्याची ज्या वेळेला गाठ झाली अनुग्रह केला कधी अनुग्रह केला बाबाजी चैतन्यांना माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे आणि का असं प्रमाण आहे का सोपणी सोपणी हा बाबाजीने सोपणी येऊन तुका याला अनुग्रह दिला निज प्रती कधी सोपणी स्वप्नात बरं तुम्हाला आतापर्यंत अनुग्रह झाला तो कशामध्ये झाला स्वप्नात का जागेपणाने खरं बोलायचं बाबा तुम्हाला स्वप्नात का जागेपणाने बोलायचं हे कीर्तन प्रवचन म्हणजे नुसतं दिल बहिल्याने की बात नाही इथे श्रोत्याचा आणि वक्त्याचा संवाद म्हणजे कीर्तन आहे नाही तर उगाच आपली शायनिंग मारायची आपल्याला जमतं म्हणून ते सांगत नाही श्रोत्याला काय जमतं ते वक्त्याला कळलं पाहिजे मला मत ज्ञान असेल पण तुम्हाला काय तुमची सोडवणूक कशी काय करायची हे वक्त्याला जमलं पाहिजे मला ज्ञान झालं म्हणून मी माझं ज्ञान जर पातळत बसलो तर मग यायचं कशासाठी येते मग तुम्ही कशासाठी इथे आलात मग आपलं ज्ञान पातळायचं का नाही ही दिल बहिल्याने की बात नाही मनोरंजनाचं साधन नाही मनोरंजनाचे साधन अनेक आहेत आणि मनोरंजनाची साधन इथं मनोरंजनाची साधनं बनवली काय कुठले कीर्तनकार हास्य सम्राट कीर्तन केसरी वेदांतचार्य जाऊ की वेदांतचार्याला थोडा मान असेल कारण वेदातलं सांगतील पण वेदातलं सांगतील पण तुम्हाला काय करणार आहे सांगतील वेदातलं मग आता कीर्तन केसरी वेदांतचार्य आणि काय हास्य सम्राट ही हसवण्याची जागा आहे ते आहे तिकडे हसायला 3-3 तास मिळतात ना एका ठिकाणी तर सारी रात काय त्याला काय म्हणतात तमाशा हा काय तमाशा आहे आधीच आपल्या जीवनाचा तमाशा तो तमाशा होऊ नये आपला संपवा म्हणून आपण इथे 2-2 तास काढून घेतो आणि इथं जर सुद्धा तमाशाच ऐकायला मिळत असेल तर खरं बाबाजी चैतन्य ज्या वेळेला बाबाजी चैतन्याकडे तुकाराम महाराज गेले मला सांगायचंय तुम्हाला हा जो सप्ताह आहे आता एक थोडस मागे येतो मला आताच कळालं की इथला जो नंतरचा जो सप्ताह होतो श्रावण महिन्यामध्ये ना बरोबर ना ते मगाशी कोण विठ्ठल नवले नाही विठ्ठल नवले बोलले मगाशी कुठे गेले तो मुलगाच आहे तो बोलला की आमचा आता पुढचा जो सप्ताह आहे तो 99वा सप्ताह आहे आणि 2027 मध्ये शताब्दी महोत्सव करणार आहोत आणि हे जे आहे ते मी सुद्धा काय होतो हे तुमच्या एकीच बळ आहे तुमच्या नाही ते कोणाचे काम नाही 100 वर्ष परमार्थ चालवणं किंवा गावागावामध्ये असे शब्द चालवणं ही साधी गोष्ट नाही साधा भाऊ भावाशी कोणी बोलत नाही एकाचा तोंड इकडे तर एकाचा तोंड इकडे आणि तुमच्या गावामध्ये 100वा सप्ताह तुमचं वर्णन करावं तेवढं थोडं गावाचं तुमचं हे कोणाकडे नाही आणि त्यातून भगवंताला ज्या टायमाला त्याला वाटेल की इथं जे माझं अधिष्ठान आहे ते चालावं आणि त्यासाठी
भगवंताला सुद्धा तुमच्यावरती कृपा करावी लागते, तेव्हा तो सप्ताह चालतो. आणि अशी सगळीच नसतील, ऐकून घ्या, सगळीच नसतील, पण काही ना काहीतरी त्याच्यामध्ये कृपा, जशी आमच्या तुकाराम महाराजांना कृपा झाली, ज्ञानेश्वर महाराजांना कृपा झाली, तशीच कृपा दृष्टी पावलेली ते काही माणसं आहेत, म्हणून हा 100वा सप्ताह आहे. नाही तर उगत चालणार नाही. मला सांगायचे असं, ते तुमचं काय आहे, हे तुमचं आतापर्यंत तुमच्या वाडवडिलांपासून, तुमच्या वंशापासून केलेली पुण्य आहे. केलेली पुण्य हे मी म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात बाबाजी चैतन्याची भेट झाली, ती सुद्धा माझ्या पुण्याईनं झाली. बोला पुण्य पाठीमागे पुण्याईमुळे. तसं तुमचा जो आज 100वा सप्ताह जो चालू आहे ना, ते केवळ आणि तुमच्या वंशज असतील, पाठीमागचे समजा, किंवा तुमचे वाडवडील असतील, आणि तुमचंही पुण्य त्याच्यामध्ये मिलाप झालं, म्हणून 100वा सप्ताह तुमचा चालू आहे. तुकाराम महाराज म्हणायला लागले की जर व्यवहारामध्ये जर पुण्य कामाला येतं, तर परमार्थामध्ये पुण्य कामाला येऊ नये का? मग तुकाराम महाराज म्हणतात की बाबाजी चैतन्याची जी भेट झाली, ते केवळ आणि केवळ पाठीमागच्या माझ्या पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. काय नको मी सन्मुख कसा झालो संतांना? कारण सहजासहजी संतांना कोणी सन्मुख नसतात. कसे असतात? विनमुख, सन्मुख नाही. आणि सन्मुख व्हायला जर आपल्या सारख्याकडे जर संत आले, नुसतं त्यांना बघितलं, संत आले घरा, मागचा आणि पुढचा दरवाजा बंद करा. कारण संतांचा आम्हाला आवडत नाही. आम्हाला फक्त व्यवहारिक रामाच्या कथा, कृष्णाच्या कथा हे सांगणारे आम्हाला पंत आवडतात. पण आपण कोण आहोत हे सांगणारे संत आपल्याला आवडत नाही. म्हणून आमच्या माऊली म्हणतात, आहे मी हा कोण,
परमार्थात पाऊल टाकताना पहिला प्रथम आपण बाबाजींना विचारलं पाहिजे, आपल्या बाबाला पहिलं विचारलं पाहिजे, काय मी कोण? कधी विचारला आपण प्रश्न? किती लोक बाबा लोक आतापर्यंत आपण गुगाळून प्यालो, पण आपली हिंमत नाही झाली की बाबा मी कोण आहे, देव कोण, हा पहिला प्रश्न विचारला पाहिजे. आणि देवाचा माझा संबंध काय, हा दुसरा प्रश्न आहे. जो तुम्हाला देवाचा आणि आपला संबंध जो करून देतो तो संत. आणि जर अजून देवा देव वेगळा आणि तू वेगळा सांगत असेल तो संत नाही, तो पंत. आणि अजून वेळ गेलेली नाही, आपण विज्ञान युगामध्ये माणसं वागतो पण अजून अंधश्रद्धा सुटली नाही. काय विचारलं पाहिजे पहिलं, मी कोण आहे, मी हा कोण, करावा विचार, आहे मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, दीप गेल्यावरी कैसा प्रकाश, दीप गेल्यावरी कैसा प्रकाश. जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत झाकाझाकी करा. आणि एकदा जर उजेड गेला तर तुम्ही ज्या टायमाला झाकण ठेवायला जाल तर भलत्याच ठिकाणी ठेवून याल. जवळी देह, पुढचं प्रमाण, जवळी देह तवरी साधन आणि करुणीय ज्ञान सिद्ध करा. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंतच. कारण नरदेह परम पावन, नरदेह परम पावन, तेने साधे ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्मज्ञानाविन, ब्रह्मज्ञान जर नसेल तर पशुमध्ये आपल्यामध्ये काहीच फरक नाही. ठरव. नरदेह परम पावन तरी साधे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञानाविन वायाभूत शेषीन. जोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही, ते ज्ञान प्राप्त होत नाही. ब्रह्माचं ज्ञान सांगितलेलं आहे, इथे कुठल्या देवदेवताचं ज्ञान सांगितलेलं नाही. जर देवदेवताचं ज्ञान सांगायचं असतं तर भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अरे तुला प्रश्न विचारायचा असेल ना तर तुझा आणि माझा संबंध काय हा प्रश्न विचार. व्यवहारातले प्रश्न मला विचारू नको. तसे साधू संत जे आपल्याला येतात ते व्यवहार सांगण्यासाठी येत नाही. तुम्हाला सुटायचं कसं हा व्यवहार सांगण्यासाठी येतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिना. इथं तत्वदर्शिना सांगितलं, तत्वाचं दर्शन करून देतात, कुठल्या देवदेवतेचं नाही. लक्षात घ्या. मला यायचंय आजचा जो सोहळा चालू आहे, जो सोहळा तो कशा निमित्त, पुरुषोत्तम मास म्हणजे पुरुषोत्तम महिना. काय होतो याचा अर्थ तुम्ही मज ऐकलं असेल आतापर्यंत. 6 दिवसांमध्ये, आता 6वा दिवस, 5 दिवसांमध्ये काय सांगितलं, फक्त तुम्हाला व्यवहार सांगितला. पण उत्तम पुरुष काय असतो त्याला पुरुषोत्तम म्हणतात.
आणि मग त्याला म्हणतात पुरुषोत्तम मास. याचा अर्थ उत्तम पुरुष कशाने होईल ते आमच्या तुकाराम महाराजांना विचारा, ते आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. उत्तम पुरुष त्याची लक्षणं म्हणजे पुरुषोत्तम. आणि मग उत्तम पुरुष कोण झाले? राम झाले, कृष्ण झाले, आमचे तुकाराम महाराज झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले. पण कोणाच्या आधारावर झाले? त्याला पुरुषोत्तम म्हणतात. उत्तम पुरुष कशामुळे झाले? केवळ आणि केवळ त्या ब्रह्म नामामुळे झाले. मग काय हे नाम? अखंड महाराष्ट्रातल्या एकालाही माहित नाही असं माझं मत नाही, ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. ज्ञानदेवान ज्ञानदेवा ज्ञानदेवा नाम हे सुलभ. कसं आहे? सुलभ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. आमच्या जरा पाठातलं थोडं इकडे तिकडे झालं ना ते बरोबर लक्ष देतं बरं का. पण इथं नाम काय आहे, काय चाललंय विषय ते काही लक्ष टाकायचं नाही. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरळा झाले. का? का बरं? का बरं? तुम्ही जे नाम घेता ते कोणाला घेता येत नाही? कळतंय ना? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरळा झाले. का दुर्लभ? का दुर्लभ याचा आपण कधी विचार केला? आपल्या बाबांना आपले जे गुरु येतात त्यांना आपण कधी विचारलं की बाबा हे काय आहे, हे गौड काय आहे, हे ज्ञान गुढ गम्य काय आहे, राजविद्या राजगुह्य योग काय आहे, गुह्य गुह्य. आणि आमचं तर काय? उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. ही कोणाची स्तुती किंवा कोणाची निंदा नाही. कारण जर निंदा केली तर ही नारदाची गादी आहे, त्याला दोष लागल्याशिवाय राहणार नाही शास्त्र सांगतं. म्हणून आम्हाला दोष कोणाचे काढायचे नाही. आपल्याला खरंच ते मिळाले का? तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. सुलभ आहे, सोपं आहे, पण का नाही मिळालं आपल्याला अजून? कारण ज्यांना मिळाले ते आपल्याला कळले नाही. ज्यांना मिळालं ते आम्हाला कळले नाही. कारण काय माहितीये का? आपण काय म्हणतो, आता कुणी तसे संत आहेत का? नाही. आता कुणी तसे संत आहेत का? अरे संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत, हर एक युग में अवतार धरे वीर संत के संत. आग लगी आकाश में भर वर्ष अंगार, संत न होते जगत में तो जा मरता संसार. संत आहेत पण आपली दृष्टी तशी नाही, आपण पाहत नाही तसं, म्हणून आपल्याला कळत नाही. पण आपल्याला गरज आहे का? आपल्याला भूक लागली की खाण्याची गरज आहे, आणि ती भूक लागलेली नुसती ती भूक लागली बरं का पोटाची. तुम्हाला सांगतो, पोटाची भूक लागली म्हणून आपण 84 लक्ष योनीमध्ये फिरून फिरून आलो. लक्षात घ्या, 84 लक्ष योनी फिरून फिरून आलो का? केवळ पोटाची भूक लागली, भागत नाही म्हणून काय झालं, आपण 84 लक्ष योनी फिरत आलो. पण एकदा जर तुम्हाला ज्ञानाची भूक लागली, तुका पंढरशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. जर ज्ञानाची भूक लागली, त्या पंढरीची जर आपल्याला भूक लागली, तर मग मात्र आपल्याला 84 लक्ष योनी फिरावं लागणार, या गटांगळ्या खाव्या लागणार नाही. पण काय मिळालं पाहिजे? ते नाम. मग सगळे म्हणतात गुढ सांगितलंय. का गुढ सांगितलंय? जर इथं रामकृष्ण हरी म्हटल्याने जर आपला उद्धार होतो, ओम नमो शिवाय भगवते म्हटल्याने जर उद्धार होतो, तर मग इथं गुढ का सांगितलंय? ओम नमो शिवाय म्हटल्यावरती जर उद्धार होतो, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हटल्यावरती उद्धार होत असता, तर
मग माऊलीने असं का म्हणावं लागलं? ज्ञान गुडगम्य ज्ञान द्यावं लागले नाही का? राजविद्या राजगुह्य योग का गुह्य म्हणावं लागलं असतं? मग हे काय आहे? काय गुह्य आहे हे आपल्याला नाही आहे काय कळणार. संता विन प्राप्ती नाही ऐशे वेद देती वही. पाठ सगळ्यांचे आहे पण संत शोधायचे कोणी? आपल्याला मरणाचा आळस, आपल्याला फक्त जरा 2 तास ऐकायला मिळालं, कानाला जरा बरं वाटलं की झालं, आमचा परमार्थ झाला, सफल झाला. नाही, तुम्ही जे ऐकलंय ते शोधायचंय. काय गुड आहे? आम्ही तर नुसतं आतापर्यंत गुड 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 ऐकतोय पण शोधायचं कोणी? पाहायचंय कोणी? पण शोधलं तर सापडतं. पण शोधलं का आपण? नाही. साधन तो गुप्त है प्रकट कभी न बतलाय और मेहंदी के पान में लाली है वो भी अपने आप छुपा है. साधन गुप्त है, साधन तो गुप्त है प्रकट कभी न बतलाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुक्ताबाईला सांगतात, ते जर प्रगट करण्याचा जर प्रयत्न कोणी केला तर आईच्या शेजेवर झोपलेलं तर पाप लागतं. एवढं गुण आहे तरी आपण शोधू नये, विचार करू नये त्या गोष्टीचा. का माऊलीला असं म्हणावं लागलं? मुक्ताबाईला असं का सांगावं लागलं? ते गुण आहे, साधन तो गुप्त है प्रगट कवी न बतलाय. प्रगट करिता होय मात्रागमन. प्रमाण असते म्हणजे आईच्या शेजेवरती झोपलेल्याचा पाप लागला. प्रगट करिता होय मात्रागमन. विचार नको करायला आपल्याला काय आहे नेमकं शोधायला नको? नाही संत नाथ महाराज म्हणतात मी ओळखले त्याच्यातून. नको नको मान. कधी हे कधी संत आपल्याला भेटतील? ज्या वेळेला आपण तसे होऊ. मग कसं व्हायचंय? नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. सुखी ज्याने व्हावे जग निववावे आणि अज्ञानी लावावे सन्मार्ग. आता हा जग निवडणार कोण? जर हा जिथून जर पेटून उठला असेल तर सामन्याच्याला निवेल. इथूनच सगळे पेटलेले असते आणि चालले निववायला, शांत करायला. हे पेटले की समोरचे पेटले जाते. सुखी जेणे व्हावे जग निववावे अज्ञानी लावावे सन्मार्ग. मार्ग दयाकडे भाव भक्तीमुळे जगाच्या वेळे न दिसती. पण नाथ महाराज म्हणतात मी ओळखले. दिसती जणीवणी प्रत्यक्ष लोचने एका जनार्दनी मी ओळखिले. दिसती जणीवणी प्रत्यक्ष लोचने म्हणजे ते दिसतात, जनामध्ये दिसतात पण ते जनासारखे नसतात. येतं ना? जनामध्येच असतात, आपल्यामध्येच असतात पण तुमच्या सारखे ते नसतात. आपण विकारी आहोत पण साधू संत विकारी नसतात. आपल्यात काम क्रोध लोभ सगळे भरलेले आहेत पण साधू संत त्याच्यापासून अलिप्त आहेत. म्हणून दिसती जणी वणी प्रत्यक्ष लोचनी आणि एका जनार्दनी ओळखिले. ओळखायचं त्यांना. मग त्यांना ओळखल्यावर ते आपल्याला काय देतात? वळखारे वस्तू सांडरे कल्पना नकार राणा जाऊ जणी. मग हे कधी कळणार आहे आपल्याला? हे गुण ज्ञान गुण आहे ते कधी कळणार? बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, संतांचे संगती, संतांचे संगती. करो आले कमलापती, करो आले कमलापती, करो आले कमलापती, करो आले कमलापती.
कधी कळणार आपल्याला? काही लोक म्हणतात संत नाही, पण नाथ महाराजांनी सांगितलं संत आहे. मग अशा संताजवळ बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, मग कळो आले कमळापती, कळो आले कमळापती. कमळापती कळून आल्यावर मग काय परिणाम होतो? ज्या वेळेला कमळापती कळला जातो, भगवंत आपल्याला कळला जातो, तेव्हा काय परिणाम होतो? हे आपुलाले कोणीच नव्हती, आपुलाले कोणीच नव्हती. कोण नाही माझे? धन दारा पुत्र जण, बंधू सोयरे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण विघा देवासी. आपुलाले कोणीच नव्हते. हे धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून चोर पाठीमागे लागलेले ते. आणि त्यांना म्हणतो आपले, हे माझे भाऊबंद. भाऊबंद? अरे भाऊ म्हटल्यावर बंद पडला ना तुमचा, तो कोण सोडवणार आहे? तो सोडवण्यासाठी संतांना शरण जावं लागतं. बंद नाही, भाऊ बंद नाही, ते तुम्हाला बांधतील, सोडवणार नाही कोणी. आणि हा सगळ्यांचाच अनुभव आहे. एकदम उत्तम प्रमाण. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीशी बहीण, शेजेची कामीन दूर राहे. शेजीची कामीन माझ्या बाजूला झोपते, रात्रंदिवस माझ्या बरोबर असते, संगतीला असते. मग ती सोडवी तुम्हाला? सोडवी? सोडवी? खुशाल तुम्ही हा म्हणताय. सांगू का तुम्हाला आता? सोडवी नाही. एक रिक्षावाला होता. आता आमच्या इथे रिक्षावाले बरेच आहेत. कसं सोडवीन बघा, सोडवीन का पळवीन? एक रिक्षावाला होता, दिवसभर धंदा करून आला बिचार, रात्री थोडस खाल्लं झोपलं. आता सकाळी जायचं होतं परत कामावर. ताई साहेब उठवतात, उठा. जसे आपल्याला संत उठवतात ना, उठा. आणि संत सुद्धा आपल्याला उठवतात. आलं लक्षात? उठवतात ना, उठा जागे. आपला माणूस उठत नाही, ती ताई उठवायला जाते, हे आपलं अज्ञान आहे. आणि इकडे नामदेव महाराज जे उठवतात ते आपलं ज्ञान आहे. तिला विचारायला काहीच माहित नाही. बघा बरं का, दोघांचे आता प्रमाण आलं ना तिकडे. इथं उठा जागेवर आला आणि इथं आपली ताई सकाळी उठवते, ते अज्ञान आहे. तिला माहित नाही नेमकं काय झालं. पण नामदेव महाराज अज्ञानच नाही बोलत.
ज्ञानामध्ये बोलले ना, जागे असताना बोलले का झोपताना बोलले? झोपले होते का जागे होते? उठवतो कोण कोणाला? जागा असतो तो झोपलेला उठवतो का झोपलेला असतो तो उठवतो? मग पहिलं ज्याला उठवायचंय त्याला तो पहिला जागा असायला पाहिजे ना. उत्तर बरोबर. मग आपण आता जागे आहोत का झोपलेलं तुम्ही सांगा. तुम्ही आता कीर्तनात जागे आहात का झोपलेले आहेत? एक काहीतरी बोला ना. झोपलेले जागे आहेत. तुमचं मत आहे जागे आहे, बरोबर? जागे आहात. मग नामदेव महाराज काय प्रत्येकाच्या घराघरात उठवायला गेले तर का कीर्तनातलं प्रमाण आहे? कुठं बोलले? कीर्तनात बोलले ना. आणि तुम्ही तर जागे आहे म्हणता. मग त्यांनी काय डोळे झाकून म्हणले का उठा जागे वारे? त्यांनी डोळे झाकले म्हणजे हे सगळे झोपलेले आहेत असं म्हणले नाही. जोपर्यंत सगळ्या प्रमाणांचा मिलाप होणार बरं का, सगळ्या प्रमाणांची सुटका होणार, इथं एकही प्रमाण राहणार नाही. लक्षात घ्या. धन दारा पुत्र जन हे माझे 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 जोपर्यंत म्हणतो तोपर्यंत तुम्ही झोपलेले आहात. हे माझं, ते माझं, माझा नवरा, माझी पत्नी, माझा मुलगा, माझा अमुक, माझं घर. मी आता घर बांधलं. कसलं? काय म्हणतात त्याला? स्लॅबचं घर बांधलं. आता मी माझं स्लॅबचं घर बांधलं. झोपलेला. तुझं हे घर नाही. आमच्या तुकाराम महाराजांना विचारा तुमचं घर कोणचं? आम्ही वैकुंठ वासी. आम्ही म्हटले का? मी वैकुंठवासी म्हटले तुकाराम महाराज. आम्ही म्हणजे तुम्ही सुद्धा वैकुंठवासी आहात. नाही तर ते एकटेच म्हणले असते मी वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. म्हणजे तुम्हाला कळालं तरी तुम्ही वैकुंठवासी आहात आणि तुम्हाला नाही कळालं तरी तुम्ही वैकुंठवासी आहात. त्यांना कळालं म्हणून म्हणले आम्ही वैकुंठवासी, पण तुम्ही म्हणणार नाही. मला माहिती, कारण आमच्याकडं कधी वैकुंठवासी? मेल्यावर आम्ही वैकुंठवासी. आणि हे कुणाच्या मनात? जे दोघे जण पत्रिका छापायला गेलेले आहेत ना, ते म्हणतात की हे ना शंकराच्या भक्त होते आणि ते भरपूर कार्य करायचे, भरपूर सत्य करायचे, म्हणून त्यांना आपण वैकुंठवासी टाकू. नाही, कैलासवासी. काय म्हणते ते? आम्ही कैलासवासी टाकू. आणि दुसरा काय म्हणतो? काय तुम्ही एवढे सत्य घालत होते, विष्णूचा अवतारच वाटत होता, मग काय टाकायचं? वैकुंठवासी. हे आपल्या मनावर वैकुंठवासी कैलासवासी. पण तुकाराम महाराज म्हणतात नाही, आम्ही वैकुंठवासी. ज्याची वयोमर्यादा खुंटली तो वैकुंठवासी. तुकाराम महाराज म्हणतात माझी वयोमर्यादा खुंटली. मी आता असं नाहीये, मी 3.5 आता नाहीये. आपण काय केलेलं आहे? आपल्याला सवय झालेली. मी केवढे आहे? 3.5 आता आहेत का? म्हणून आपण हे माझं घर, हा माझा भाऊ, हा माझा, अरे जरा व्यापक होऊन बघा. आणू रेणू या ठोकडा आणि तुका आकाशा एवढा. पण आपल्याला सवय काय झालेली आहे? केवढा आपण आहे? एवढाच. बोला बोल रे बोल.
कुठं जागा पाहिजे? आत. आणि आपण कुठे जागे आहोत? बाहेर. आले ना परत? उठा. तिकडे नामदेव महाराज म्हणता उठा, कारण तुम्ही आज झोपलेले. माझं माझं हे घर माझं, तो माझा. म्हणून त्यांनी जे प्रमाण होतं ना त्यांचं, ते कीर्तनातून प्रमाण. तुम्ही झोपलेले आहेत माझं तुझं म्हणण्यामध्ये, त्याच्यातून जागे व्हा आणि मी कोण आहे हे ओळखा. पण का ओळखत नाही? कारण मी केवढा आहे समजतात? एवढा. बोला बोल रे बोले, जागे बाहेर आतनी जेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधारणा उजळले गा. वासुदेव करीतो फेरा, या वाड्यात बाहेर दारा, काहीतरी दान पुण्य करा, जावन देता जातो माघारा. वासुदेव करीतो फेरा. आपल्याला बाहेर बघायची सवय झाली तेव्हा काय वासुदेव नाचतो? अरे तुझ्या आतमध्ये नाचतो तो, बघ बघ तुला कळ काय नाचतो. हरिपाठात नाचतो, कीर्तनात नाचतो. कोण नाचतो? अरे देवच नाचतो. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते. अरे वेण पण आहे का खबर आपल्याला? लय ठेका चांगला देतो, लय ठेका चांगला देतो. तू नाही, देव नाचतो तुझ्या बरोबर, म्हणून तू नाचतो. मग ती ताई म्हणली उठा. आलो ना आपण जागेवर. म्हणली उठा. ते कसले उठतात? ते आता बोलणार नाही तुमच्याशी. कोण बोलत होता माझ्या बरोबर? कोण चालत होता? निघून गेला वारा, निघून गेला नाही बोलणार तुझ्या बरोबर. जागण देता जातो माघारा. अरे घे ना, नाही येत. चाललो आता तुझं मड, मी चाललो परत. कुठे कुठे आहे भगवंत? ब्रह्म कुठे आहे? आत्मा कुठे आहे? बोल अबोलणे बोले, जागे बाहेर आत निजे. भगवंत आत आहे, तिथं जागा असायला पाहिजे. आपण बाहेर जागे. चला आळंदीला. भाषा कळते ना माझी? बाहेर जागे नाही कळत. आत निजे, बाहेर जागे. देवाच्या ठिकाणी झोपले आणि नको ते धंदे करायला लागले. बाहेर चला आळंदीला, चला पंढरपूरला, चला तुळजापूरला. हे बाहेर जागे. आणि जिथं देव आहे तिथे तुझं आहे, तुझं पाशी परी जागा चुकला असेल. आत बघ, मग देव कळेल तुला. येणारा हात बघला, जीव हा खरा नव्हे ही माया. तू बुद्धी दर्पणे ब्रह्मवीची वरी वरी मेघ अंबरी, उठोडी सागरी मावळती. ही उपमा घेत
सारखा आतमध्ये तगमग 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 करतो, ओळख मला, ओळख मला. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द अवंगमय, तो मी ऐसा. कोण तो? तुकाराम महाराजांना ज्याने ओळख करून दिली बाबाच्या चैतन्याने, तेच तू आहेस. तू ज्याला शोधायला आलास ना, तू देवाला शोधायला आलास. अरे काय येड्या, तूच ते आहे. तत्वमसि, तेच तू आहेस. काय राहिलं? कोण देव? ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू, तूच तो देव आहेस. आणि काय तुम्हाला प्रमाण पाहिजे? कुठे आहे देव? आतमध्ये आहे. आतमध्ये आता हे फक्त समजण्यासाठी सांगितलेलं आहे तुम्हाला, कारण सामान्य लोकांना कळत नाही ना डायरेक्ट तूच देव आहे म्हणून. म्हणून पहिले काय करायला लागतं? आईला एका घासाचे 32 घास करावे लागतात असं ज्ञानेश्वरी सांगते, तेव्हा त्याला कळतं. तसं तुम्हाला आहे ना, एका आत्मस्वरूपाचे 32 वेळा ते प्रमाण सांगायला लागते, तेव्हा तुम्हाला कळणार. विठ्ठल स्वयं परब्रह्म, तू स्वयं परब्रह्म आहेस, तू आत्मा आहेस, तू ब्रह्म आहेस. पण आपल्याला कळणार नाही. म्हणून थोडं 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 पहिलीच्या वर्गाला 10वीचा अभ्यास सांगितलं, कळणार नाही. म्हणून आमच्या जनाबाईंना पुढे घेऊन आमच्या साधू संतांनी सांग देव कुठे आहे. मग तिला सांगावं लागलं, देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहिजे. पहिला हृदय मंदिर शोध आणि मग तुला कळल. नाही तुला कळलं ना, संतांना शरण जा, मग ते सांगतील तुम्हाला. काय सांगतील? तू स्वयं प्रकाशित आहेस, तू स्वयंभू आहेस आणि मी तुला काही देणारा नाही. बहिणाबाई चौधरीच्या टायमाला तुकाराम महाराजांकडे आल्या. तुकाराम महाराजांना सांगितलं, मला तुम्हाला गुरु बनवायचं आहे, लक्षात घ्या. तुकाराम महाराज म्हणले, बाई मी आतापर्यंत कोणालाही शिष्य करून घेतला नाही आणि तूही माझी शिष्य बनू नकोस. मी तुला सांगतो तेवढं कर. तुला जर मी आज सांगितलं की मी तुझा गुरु आहे, तर फक्त तू गुरगुर करत बसशील आणि तुझं जे आहे ना आतमध्ये ते तुला सापडणार नाही. तर तू कशी आहेस? तू स्वयं प्रकाशित आहेस, तू ब्रह्म आहेस. तेव्हा तू काय करशील? 3.5च्या धाराच्या हाताकडे बघशील आणि म्हणशील, हा माझा गुरु आहे. त्याचे व्यापक स्वरूप आहे ते तुला कळणार नाही. आणि हे नामदेव महाराजांना कळलं नव्हतं. हे नामदेव महाराजांना कळलं नव्हतं, म्हणून त्यांना गुरु करावा लागला. नामदेव महाराज एक दिवशी देवाला देव पाहत होते. एक दिवशी म्हणजे 3.5 हातात मूर्तीत का देव पाहत होते. पण नाही, भगवंताने सांगितलं, तुला माझं स्वरूप जर बघायचं असेल, हे रूप आहे माझं, हे काय आकाराला आलेलं, हे माझं रूप आहे. आणि जर तुला तुझं स्वरूप बघायचं असेल, तुला खरोखर देव पाहायचा असेल, तर तुला संता बिन प्राप्ती नाही ऐसा वेद देते. मनाला काही लागून घेऊ नका. भाषा वाटत असेल कडक, पण शेवटी आई ज्या टायमाला मुलाला ज्या कडक बोलते ना, तेव्हाच त्या मुलाला थोडं 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 कळतं. पण आईच्या बोलण्यामध्ये त्याचं वाईट भाव हे कधी नसतं. आई म्हणते, तिकडे उन्हात नको मरू, तर सावलीत मर. म्हणजे तुला म्हणण्याचा अर्थ असा नाही की तिकडे मर म्हणून, इथे सावलीत जग. वाटेल थोडस तुम्हाला, वाटू द्या, काही हरकत नाही. पण तुका म्हणे सत्य सांगो आणि यवत रागे येते ते. तुका म्हणे साधू बोले खडगधार आणि खोचते अंतर दुर्जनांचे. ते दुर्जन असतील ना, त्यांना खोचल, पण सज्जन घेणार, याच्यातून घेणार. पण ज्या टायमाला काही सुटणार नाही बरं का, कारण हे आपण नसतो बोलत बाबा, काहीच सुटणार नाही. कोण बोलतात? साळून की मंजूर बोल
शिकविता म्हणी वेगाची साळुंकी मंजूळ बोलत सेवानी. आपण नाही बोलत बाबांनो, एवढं जरी कळलं ना आपल्याला मी बोलत नाही तर आपला अहंकार गेल्याशिवाय राहणार नाही. मला जो बोलवणार आहे, मला चालवणार आहे तो भगवंत चालवतो. सत्ता निघून गेली तर देव काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. हे एवढं जरी कळालं की मी करत नसून भगवंत करतो, माझा राम करतो. पण राम करतो हे कळण्यासाठी आपल्याला पहिलं तो राम कोण आहे कळला पाहिजे ना. राम तो कालचा पुत्र असेल तर अनंत युगाचा आत्माराम. अरे रामाशी जर राम ठाऊक असता का वशिष्ठाची शरण जाता? कोण राम? तो दशरथाचा राम, तो अयोध्येचा राम, तो सांगायचा. अरे त्यांच्या गोष्टी 4थीच्या पुस्तकात आहे, वाचा तुम्हाला वाचायचे असतील तर. काय सांगणार आहे सांगावं, नुसत्या गोष्टी सांगत राहायचं. पुरुषोत्तम मास सांगितलं तुम्हाला, तुला फक्त पुरुषोत्तम मास. काय पुरुषोत्तम? उत्तम पुरुष कशामुळे बनले आमचे तुकाराम महाराज? उत्तम पुरुष कशामुळे बनले आमचे ज्ञानेश्वर महाराज? उत्तम पुरुष कशामुळे बनले आमचे नाथ महाराज? उत्तम पुरुष कशामुळे बनले आमचे निळोबा आहे? ते सांगायचंय. नुसतं पाप अमुक केले की तमुक पुण्य होईल, तमुक केलं की तुम्ही पुढे, ते सांगण्यासाठी आमचे साधू संत आले नव्हते. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरोग? अरे लागून येते पाप पुण्य अंगार. काय या पाप पुण्याच्या गोष्टी कोणी कराव्यात? बारक्या पोरांनी कराव्या त्या. आणि अजून आमच्या पाप पुण्याच्याच गोष्टी चालू. तुम्ही असं केले की असं, हे व्रत केले की ते व्रत होईल, ते केले की ते होईल. हे कोणाच्या गोष्टी? अरे ते बरोबर आहे, नाही असंही नाही. पण परमार्थामध्ये 2 विभाग पडतात. एक धार्मिक कृत्य आणि एक तात्विक कृत्य. आपल्याला धार्मिक कृत्य जी करायला सांगतात, हे आतापर्यंत तुम्हाला धार्मिक कृत्य सांगितले असते. असं केले असं होतं, तसं केले तसं होतं. आणि ती वेळेत उरकणार, काही काळजी करायची नाही. ही जेवढी धार्मिक कृत्य आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, जेवढी धार्मिक कृत्य सांगितले, जेवढं धार्मिकच्या गोष्टी सांगितलेल्या त्या आपल्याला तत्वाकडे नेतात म्हणून सांगितल्या. त्याचं खंडन नाही केलं आमचं साधू, करा पण तिथंच अडकून राहू नका. वड्यातल्या नाल्याने जर ठरवलं की मला समुद्राला जायचंय तर ते स्वतः जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. त्याला कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. त्या वड्याला नदीचं काय करावं लागतं? आधार घ्यावा लागतो. आणि मग नदी त्याला घेऊन जाते. तसं तुम्हाला जायचंय ना ब्रह्मस्वरूपाकडे, तुम्ही काय करा, समजा आपण वडा समजा, ती नदी म्हणजे आमचे संत समजा, आणि जो सागर आहे ते ब्रह्म समजा. आणि त्या ब्रह्माकडे जायचं तर तुम्ही स्वतःहून जाऊ शकत नाही, आमच्या संतांना शरण जा. संत तुम्हाला तिथे नेल्याशिवाय राहणार नाही. आणि संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. काय चिंता करायची? रामायण आहे ना, रामायण 3 तास पण सांगता येतं. बाबा तुमच्याकडे रामायण चाललं ना, 3 तास पण सांगता येतं आणि 1 मिनिटात सुद्धा रामायण सांगता येतं. किती? 1 मिनिटात आणि 3 तास. तसं तुम्ही कशाला काळजी करता? आम्हाला कसं तिथं यायचं ते आम्ही बरोबर येणार, वेळेतच येणार, काही चिंता करायची नाही. तुम्हाला सांगतो, पंढरपूरला एक मोठा मठ आहे आणि त्या मठामध्ये 33 कोटी देवता आहेत. कोणाचा सांगा बरं? सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. कैकडे महाराज ज्या टायमाला कीर्तन उभं राहायचे त्या वेळेला तुमचं रामकृष्ण हरी नाही, तुमचं रूप पाहता लोचनी नाही, तुमचा अभंग नाही. तुम्हाला सुख पाहिजे ना, सुख या नाशिवंत जगतामध्ये
तुम्हाला सुख कधीच मिळणार नाही. का? संसार दुःख मूळ मला सांगा, तुम्ही जर समजा विषयाची जर बी लावली तर त्या झाडाला काय येईल? विष येणार. आंब्याची कोयती लावली तर काय येणार? आंबे येणार. आणि इथं काय सांगितलंय? संसार कसं आहे? दुःख मूळ. संसाराचं मूळ कसलं आहे? दुःख. मग तिथं तुम्हाला सुख मिळेल का दुःख मिळेल? दुःख मिळेल. आणि हे तुमचं दुःख बाजूला करण्यासाठी साधू संतांचे हे नियोजन आहे. मग तुम्हाला कधी सुख होईल? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी संसार सुख देऊ शकत नाही. हे आता शिक्कामोर्तब झालं. आता तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो, तुम्ही आता आजपासून जाऊ दे, आज नका जाऊ, आज नका विचार करू, उद्यापासून विचार करायचा. संसाराच्या नादाला लागायचं नाही. फक्त आणि फक्त देवाच्या नादाला लागायचं. मग आता आमचा संसार कसा वागणार? नाही करणार. मी सांगितलं नादाला लागायचं नाही. करू नका म्हटलेलं नाही. काय म्हटलं? करू नका म्हटलेलं नाही. नादाला लागायचं नाही. मग बघू देव करतो की नाही. करणार नाही. तू कामने घालू तयावरी घाल. 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 तू कामने घालू ठेविले आनंदे तैसेच राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान होईल ज्या कामाला तुम्ही भगवंतावरती भार घातला तर. पण आपण घालतो का? पण माझ्याशिवाय काय होत नाही. हे काय झालेलं आहे, आपल्या 84 लक्ष योनीमधून संस्कार आपण घेऊन आलोय. माझ्याशिवाय काय होत नाही, अरे देवाशिवाय होत नाही म्हण.
कारण निघून गेला वारा खाली राहिला खाली राहिला पसारा. जोपर्यंत आपल्या आतमध्ये तो परमात्मा वस्तू आहे, जो ब्रह्म आहे, ज्याला आपण देव म्हणतो, आत्मा म्हणतो, परमात्मा म्हणतो, तो आपल्या आतमध्ये ती चैतन्य शक्ती एक आहे आपल्या आतमध्ये, ती दिसत नाही. वारा दिसतो का? नाही. मग देव दिसतो का? नाही. देव दिसत नाही. मी 1 मिनिट थांबतो. तुम्ही अशी कल्पना करा, तुमच्या देवाऱ्यामध्ये देव किती आहेत? तुम्ही कुशाल म्हणताय देव दिसत नाही. हे खरं आहे, तुमचा देव दिसतच नाही. त्या फक्त प्रतिमा आहेत. निर्गुण परमात्मा कळेना जाणा, म्हणून करणे लागे प्रतिमा. त्या प्रतिमा आहेत. बापाचा फोटो लावलेला आहे म्हणजे तो बाप नाही, त्या बापाची प्रतिमा आहे. तसं त्याच्यापासून बाप आपला वेगळा आहे. तसं तुम्ही ज्याच्या मूर्तीची ज्याच्या पूजा करता तो आपला बाप नाही, म्हणजे आपला देव नाही. ती देवाची काय आहे? प्रतिमा आहे. पण खरा देव आत देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहिले, आतमध्ये आहे. मग तोच सुख. सुख म्हणजे देवाची प्राप्त झालेली सुख आणि देव काय वेगळं आहे का? नाही ना. सुखा लागी करीसे तळमळ, सुखा लागी करीसे तळमळ, तरी तो पंढरीशी काय एक वेळ. एक वेळ. ताई तुमचा किती वाऱ्या झाल्या पंढरपूर? लय झाल्या. लय झाल्या. बाबळावरी मुंगळ्या घालून धारा, तैशा वाऱ्यांच्या पंढरीच्या. अरे ती एक वेळा जायला सांगितलं, तुम्ही पुन्हा पुन्हा. म्हणजे अजून आपल्याला पंढरी, खरी पंढरी कळालेली नाही. पंढरीशी जाय एक वेळ. आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या शब्दाकडे एक वेळ फक्त तिकडे अवधान द्या, तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईले. हे प्रत्युत्तर उत्तर माझे उघड आहे का? गल्ले वळत नाही. आमचे साधू संत गल्ले वळत नाही, उघड. एक वेळ माझ्याकडे लक्ष नाही असं नाही म्हणले ज्ञानेश्वर महाराज, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, तरी अवधान एक वेळ दिले, मग सर्व सुखाची. सर्व प्रतिज्ञा केली, माझ्या एकट्यासाठी नाही, सर्वांना सुख होणार. आणि हे महाराज आजच्या पहिल्या चरणात सांगतात, अवघाची संसार सुखाचा, अवघाची संसार सुखाचा, अवघाची संसार सुखाचा वरवीर, अवघाची उत्तम पुरुष म्हणले. तुमच्या लक्षात आहे ना कीर्तन कशावर चालू आहे? कशावर चालू आहे? पुरुषोत्तम मास. त्याचं उलट करा, उत्तम पुरुष म्हणले. आणि तुम्हाला जर तुम्हाला ह्याच्यातून पटत नसेल, मी माझ्या पदार्थ सांगत नाही,
ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय वाचा, मग कळेल उत्तम पुरुष कसा असतो ते तुम्हाला कळेल. 15वा अध्याय वाचा. हे माझ्या पदरचं सांगत नाही. जसं जसं तत्वाने आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं, धार्मिक कृत्य करून आपल्याला तत्व कळणार नाही. धार्मिक कृत्य फक्त याच्यासाठी असतात की आपल्याला तत्वाकडे पोहोचवतात. म्हणून आलं कसं, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मी माझा एकट्याचा संसार सुखाचा नाही केला, अख्ख्या जगाचा ये मराठीचा नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, आणि घेणे देणे सुखची वरी होऊ दे. कुणाला? सोमे बाबाला. परत फिरले का? पहिले काय बोलले? सोमे बाबाला. म्हणजे फक्त आपल्या मर्जीचा असेल त्यालाच, असं नाही. होऊ दे या जगाला सुख होऊ द्या. आणि हे जगाला सुख देणार आहे ना, जे द्यायचंय, तो जगाचा बाप आपल्याला कळला पाहिजे ना. त्याला शरण गेल्याशिवाय कसं कळणार? म्हणून महाराजांच्या दुसऱ्या चरणात जाईन गे माय तुला पंढरपुरा, ते सुख हवं असेल कोणाकडे जावं लागेल? जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या. ओढ लागते आता, ओढ लागली असेल ना आता आपल्याला कुठं पंढरीला जायला. हे बघा आमचे वराडी साहेब, नाही नवले तर आहेतच म्हणा, वराडी साहेब प्रत्येक महिन्याच्या वारीला जातात, एकही वारी चुकवत नाही. पण आमच्या तुकाराम महाराजांना वारी काय सांगायची, फक्त एका शब्द सांगतो. तुका म्हणे लक्ष लक्ष्मी अंतरी, तुका म्हणे लक्ष लक्ष्मी अंतरी, तुका म्हणे लक्ष लक्ष्मी अंतरी, जीवार करी पंढरीला, जीवार करी पंढरीला. आता देव आत आहे म्हणून तुका म्हणे लक्ष लक्ष्मी अंतरी, आणि तोच वारकरी पंढरीचा. आपल्या नवरीताई पण दरवर्षाला पंढरपूरला जातात. त्यात मग अशी म्हणल्या की आमची वारी काय चुकत नाही. तुम्हाला मी आता असा प्रश्न विचारतो की पंढरपूरला जे जायचंय ते वारी चुकण्यासाठी जायचंय का वारी चुकू नये म्हणून जायचंय? वा, अगदी उत्तर बरोबर आहे. कारण त्यांची त्यांनी वारी कळून घेतली नाही का? त्यांची वारी त्यांनी कळून घेतली म्हणून ते म्हणजे काय, वारी तोची वारी करी पंढरीचा. चुकू नये का चुकवण्यासाठी जायचंय? चुकू नये, चुकू नये म्हणून वारी चुकवण्यासाठी जायचंय. कारण तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला.
ती वारी आहे. वारी वारी जन्म मरणाते वारी. आपलं जन्म मरण जे खुंटलं जातं त्याला वारी म्हणतात. आणि त्याच्यासाठी साधू संतांना शरण द्यायचे फक्त केवळ एक मोक्ष मुक्ती मिळवण्यासाठी. म्हणजे तो आपला जन्म मरण जे रागगाड आपल्या पाठी लागले ते चुकवण्यासाठी. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरे शयनम ये संसारे खलुस्त कृपया परे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आणि जर ही वारी त्याची चुकत नसल, काट मारली मोड, तू मोड आहेस मोड. कोण म्हणते? कोण म्हणतं? शंकराचार्य बोलतात. मग त्यावेळेला पंढरपूर होतं का? त्यावेळेला अशा वाऱ्या होत्या का? ते आता सांगायला वेळ नाही. आणि मी तुम्हाला म्हणणार नाही की पुढच्या वेळेला आम्हाला बोलवा आणि मग आम्ही तुम्हाला ते सांगू. कधीच म्हणणार नाही. कारण का माहितीये काय? आम्ही असे फिरते बुवा नाही. आम्ही आपला काम धंदा अप टू डेट करून तुमची सेवा करण्यासाठी येतो. त्यामुळे पुढे आता काय माहितीये का, ते कसं असतं माहितीये का, सगळं काय चाललंय आपल्याला प्रत्येकाला माहित आहे. प्रत्येकाला माहित आहे. तो पुढची आपल्याला तारीख मिळावी याच्यासाठी तगमग चाललेली असते त्याची आतमध्ये. बाबा काही चुकणार नाही ना, बाबा काही चुकलं नाही माझं. येड्या, यांचं चुकवण्यासाठी तू इथं आलायस. तुझं काय चुकलं नाही हे बघण्यासाठी नाही आलेला. यांचं चुकलं की नाही? काय चुकलंय तुमचं? मी देह म्हणतो, तू देह नाही. तू कोण आहे? तू ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. ते चुकलंय त्यांचं, ते सांगण्यासाठी आलंय. नाही माझं काही चुकलं काय? पुढच्या वेळेस ठेवतील का आता? ते नाही, ते नाही. तुम्हाला आत्ताच मोकळं करून जायचंय का? नारदाची गादी आहे ना, रथ पुन्हा नाही, पुन्हा जन्माला नाही. मग पंढरपूरला गेल्यावरती काय होतं हे महाराजांच्या तिसऱ्या चरणात सांगतो. सर्व सुकृताचे फळ मिळाले, सर्व सुकृताचे फळ मिळाले, सर्व सुकृताचे फळ मिळाले, सर्व सुकृताचे फळ मिळाले. म्हणजे काय? जेवढी आतापर्यंत जेवढी सुकृत केली त्या सुकृताने मला पांडुरंगाची भेट झाली. आणि भेट झाल्यावर काय केलं? काय केलं? क्षमा देऊ गेले तव मीची मी कली, क्षमा देऊ गेले तव मीची मी कली, आसवला जीवला हे. माझी आणि पांडुरंगाची अशी भेट झाली. मी पांडुरंगाला आलिंगन दिला. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे. म्हणे मी आलिंगन दिलं. अरे त्याला पाऊल नाही, ज्याला आकार नाही, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, त्याला कसं आलिंगन दिलं?
क्षम देऊ गेले तव मीची मी कली आसावला जीवरा एक स्वयंभू आमचा विटेवर उभा आणि तो कोण आपण आहोत. काहीच नाही. ज्या वेळेला बाबाजी चैतन्याची कृपा झाली अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते देव पाहावयाशी गेलो देवाची होऊन ठेलो. काय उरलं एक आत्मा परमात्मा. आणि तो कसा देवा नाही रूप देवा नाही नाव आणि देवा नाही गाव कोठे काही. हे परमात्मेचं स्वरूप आहे. हे पांडुरंगाचं स्वरूप आहे. हे जोपर्यंत स्वरूप प्राप्त होत नाही त्याने म्हणू नये मी अजून पंढरीला गेलो आणि देव मला भेटला अजिबात म्हणू नये. हे स्वरूप ज्या टायमाला आपल्याला कळेल त्याने म्हणायचं की मी पंढरपूरला गेलो आणि पांडुरंगाचे मला आलिंगन झालं आणि त्या परमात्म्याचे एक वेळ आपण प्रेमाने भजन करूया.